नमस्ते मंडळी. आज खूप महिन्यांनंतर खूप दिवसांनंतर आज आपण आपला पुढचा जो व्हिडिओ आहे तो शूट करतोय. फायनल अकाउंट्स इयत्ता 11वी. आपण त्याचे थिअरीचे अजून काही व्हिडिओ बनवलेले नाही आहेत, ते त्याची तयारी केली जाईल. आपण काही प्रॅक्टिकल प्रॉब्लेम्स जे आहेत हे प्रॉब्लेम सोडवायचे कसे याचे व्हिडिओज आपण करतोय. प्रत्येक स्टार्टपासून एंडपर्यंत आपल्याला फायनल अकाउंट समोर आल्यानंतर ते कसं सोडवायचं हे आपण आजच्या व्हिडिओपासून बघणार आहोत. आज आपण पेज नंबर 326, प्रॉब्लेम नंबर 9, पान क्रमांक 326, प्रॉब्लेम नंबर 9 आजचा फायनल अकाउंटचा आपण आज बघतोय. आपण वाचन त्याचं करायचं किंवा त्याचं सॉर्टिंग कसं करायचं किंवा ॲडजस्टमेंटचे इफेक्ट्स कसे द्यायचे हे सगळं सांगणार आहे. बघा, फ्रॉम द फॉलोइंग ट्रायल बॅलन्स ऑफ श्रद्धा एंटरप्राइज यू आर रिक्वायर्ड टू प्रिपेअर फायनल अकाउंट फॉर द इयर एंडेड ऑन 31 मार्च 2019. आपल्याला काय काय प्रिपेअर करायचं? फायनल अकाउंट्समध्ये म्हणजे ट्रेडिंग अकाउंट करावं लागतं, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट आहे की आपल्याला प्रिपेअर करायला लागते. कसा दिलाय बघा प्रॉब्लेम. ट्रायल बॅलन्स ॲज ऑन 31 मार्च 2019. डेबिट बॅलन्सेस अमाऊंट रुपीज, क्रेडिट बॅलन्सेस अमाऊंट रुपीज. काही डेबिट बॅलन्सेस आहेत, काही क्रेडिट बॅलन्सेस आहेत. पहिल्यांदा या सगळ्या आयटमचं पोस्टिंग आपल्याला कुठे जातं हे तिथे लिहून घ्यावं लागतं. म्हणजे जे नव्याने फायनल अकाउंट शिकतायत त्यांच्यासाठी. जे सराव झालेला आहे बऱ्यापैकी मुलांचा, तर त्यांनी असं नाही लिहिलं तरी चालणार आहे. आपल्याकडे फॉर्मॅट्समध्ये ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट अँड बॅलन्स शीट असे फॉर्मॅट्स दिलेत. पहा, मी तुम्हाला त्याचे पेज नंबर सांगून ठेवते. तुम्हाला ते वहीमध्ये लिहिणं किंवा त्याचं चार्ट फॉर्म बनवून ते भिंतीवर लावणं, ते सतत रोज वाचणं असं करावं लागणार आहे, तरच तुमच्या ते लक्षात राहील. पेज नंबर 274 वर ट्रेडिंग अकाउंट फॉर द इयर एंडेड याचं स्पेसिमेन दिलेलं आहे. त्याच्यामध्ये डेबिट बॅलन्सेसमध्ये काय तर क्रेडिट बॅलन्सेसमध्ये काय तर ते दिलेलं आहे. त्याच्यानंतर पेज नंबर 277 वर प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचा फॉर्मॅट दिला आहे, पहा स्पेसिमेन दिलेला आहे. त्याच्यामध्ये डेबिट बॅलन्सेसमध्ये काय, क्रेडिट बॅलन्सेसमध्ये काय ते दिलेलं आहे. आणि बॅलन्स शीट दिलेली आहे. पहा, बॅलन्स शीट आहे 280 बॅलन्स शीट. याच्यामध्ये लायबिलिटीज आणि असेट हा फॉर्मॅट आहे. म्हणजे आपल्याला प्रत्येक आयटमचं पोस्टिंग करताना हे जे 3 फॉर्मॅट्स आहेत याच्यामध्ये चेकआउट करून आपल्याला त्याचं डेबिट, क्रेडिट किंवा असेट, लायबिलिटी ठरवायला लागते. त्याच्यानंतर पेज नंबर 283 वर काही ॲडजस्टमेंट्स आणि त्याचे इफेक्ट्स दिलेत 83 आणि 84 वर. तर हे आपण ॲडजस्टमेंटचे इफेक्ट्स आपल्याला पाठ करायला लागतील, लक्षात ठेवायला लागतील. याचं शॉर्टकट थोडक्यात मी माझ्याकडे लिहिलेलं आहे, त्याची लिंक मी ह्या व्हिडिओमध्ये शेअर करते तुम्हाला. म्हणजे मग तुम्हालाही ते पाठ करायला सोपं राहील. लिंक म्हणण्यापेक्षा त्याचा फोटो शेअर करते, फोटोची लिंक, म्हणजे मग तुम्हाला तसं लक्षात ठेवायला सोपं पडेल. चला सुरू करूया प्रॉब्लेम. फर्स्ट वन, डेबिट बॅलन्सेस. डेबिट बॅलन्सेस जे दिलेले असतात त्याचं पोस्टिंग आयदर ट्रेडिंग डेबिट, प्रॉफिट अँड लॉस डेबिट किंवा असेटला येतं. आणि क्रेडिट बॅलन्सेस जे आहेत त्याचं पोस्टिंग एकतर लायबिलिटीला येतं, ट्रेडिंग क्रेडिटला येतं किंवा P&L क्रेडिटला येतं. तर तुम्हाला दिसत असेल व्हिडिओमध्ये मी इथे काही पेन्सिलनी वर्किंग केलेलं आहे, जे नव्याने शिकतात त्यांच्यासाठी आहे. पहा, आता ओपनिंग स्टॉक, मागे जे फॉर्मॅट्स मी तुम्हाला सांगितले त्याच्यामध्ये चेकआउट करायचं की ओपनिंग स्टॉक कुठे येतोय. ओपनिंग स्टॉक पहा, ट्रेडिंग, हे ट्रेडिंगची डेबिट साईड, ट्रेडिंग डेबिटला ओपनिंग स्टॉक आहे, ट्रेडिंग डेबिटला ओपनिंग स्टॉक आहे. सो इथे लिहिताना लिहायचं आहे पहा, ट्रेडिंग डेबिट, जे TR-DR, जे आपल्याला भराभर पोस्टिंग करताना हे सोपं पडतं, ट्रेडिंग डेबिट. नेक्स्ट, परचेस बघायचं की तिघांपैकी कुठे आहे. आता ट्रेडिंगला सेकंडच आहे पहा, 2 परचेसेस, म्हणजे परचेसेसचं पोस्टिंग कुठे येणार आहे, ट्रेडिंग डेबिटला येणार आहे. आलं लक्षात? तसंच लिहिलं पहा इथे, ट्रेडिंग डेबिट.
ट्रेडिंग डेबिट. नेक्स्ट रिटर्न इनवर्ड. आता रिटर्न इनवर्ड काय आहे तर हे आहेत सेल्स रिटर्न. रिटर्न इनवर्ड काय आहेत, हे आहेत सेल्स रिटर्न किंवा रिटर्न्स असं म्हणलं तरी चालतं. मग ह्या रिटर्न इनवर्डचं काय करावं लागतं, ते करावे लागतात सेल्समधून मायनस. सेल्स आपल्याला ऑलरेडी प्रॉब्लेममध्ये दिलेले असतात. सेल्स ऑलरेडी प्रॉब्लेममध्ये आहेत, त्याच्यातून हे रिटर्न इनवर्ड मायनस करायचे. मग आपल्याला हे शोधावं लागेल की हे कुठे लिहायचं आहे. आयदर ट्रेडिंग डेबिट किंवा P&L डेबिटला येणार आहे. बघा क्रेडिटला येणार आहे. हे बघा ट्रेडिंग क्रेडिटला, ही क्रेडिट साईड आहे. ट्रेडिंग क्रेडिटला बाय सेल्स आणि जी काय अमाऊंट आहे ती, आणि त्याच्यातून मग हे रिटर्न इनवर्ड जे आहेत हे काय करावे लागतात, मायनस करावे लागतात. येते लक्षात. म्हणजे काय करावं लागेल आपल्याला, आधी सेल्सची व्हॅल्यू लिहावी लागेल ट्रेडिंग क्रेडिटला, आणि मग आपल्याला हे जे 15,000 आहेत रिटर्न इनवर्डचे ते मायनस करावे लागतील. येते लक्षात. म्हणून ते ट्रेडिंग क्रेडिट लिहिलेलं आहे आणि शुअरली सेल्स पण ट्रेडिंग क्रेडिटलाच येणार आहे. नेक्स्ट वेजेस. वेजेसचं पोस्टिंग बघा परत एकदा ट्रेडिंग डेबिट टू वेजेस. वेजेसचं पोस्टिंग कुठे येणार आहे, ट्रेडिंग डेबिट. ट्रेडिंग डेबिट मग इथे लिहिताना लिहिले पहा ट्रेडिंग डेबिट TR-DR. पॉवर अँड फ्युएल. पॉवर अँड फ्युएल पण तिथंच. हे बघा फ्युएल दिले पहा टू कोल गॅस अँड फ्युएल, म्हणजे त्याच्यात पॉवर अँड फ्युएल येतो. सो त्याचं पण पोस्टिंग ट्रेडिंग डेबिटला. मग हे पहा ट्रेडिंग डेबिट. नेक्स्ट आहे ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस. आता ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस चेकआउट करा, इथे आहेत का. ट्रेडिंग डेबिटला तर कुठेही नाही आहेत. म्हणजे ते कुठे असू शकतात तर ते असू शकतात प्रॉफिट अँड लॉस डेबिटमध्ये. बघूया पहा प्रॉफिट अँड लॉस. हे बघा इथे प्रॉफिट अँड लॉस डेबिट. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस आहेत. म्हणजे आपल्याला त्याच्या पुढे लिहावं लागेल प्रॉफिट अँड लॉस डेबिट P&L डॅश डेबिट. P&L डॅश डेबिट. म्हणजे आपल्याला हे असं का लिहितोय आपण, हे नेसेसरी नाही आहे मुलांना, पण आपल्याला थोडंसं सुरुवातीला आपल्याला थोडी ग्रीप यायला लागते, आपल्याला समजायला लागतं, म्हणून आपण हे लिहितोय. एकदा का आपल्याला पोस्टिंग यायला लागलं लक्षात की आपण हे न लिहिता सुद्धा प्रॉब्लेम करू शकतो. P&L डेबिट. त्याच्यानंतर ऑडिट फीज. ऑडिट फीज पण मला वाटतंय प्रॉफिट अँड लॉसला येणार आहेत बघा. ऑडिट फीज कहाँ पे है, हे बघा प्रॉफिट अँड लॉस डेबिट टू ऑडिट फीज. ठीक आहे. म्हणजे P&L डेबिटला ऑडिट फीज येणार आहे. सो आहे इथे ऑडिट फीज. रॉयल्टीज. रॉयल्टीज ट्रेडिंग डेबिट आहे. ट्रेडिंग डेबिटला टू रॉयल्टीज. आता हे मला माहिती आहे किंवा मी खूप दिवस झाले हे करते, त्यामुळे मला माहिती आहे की प्रत्येकाचं पोस्टिंग कुठे येतं. तुम्ही जेव्हा नव्याने शिकताय तेव्हा तुम्हाला हा चार्ट दिवसातनं 10 वेळेला वाचावा लागेल. शक्य असेल तर पाठच करा, म्हणजे तुम्हाला भरभर पोस्टिंग येत जाईल. नेक्स्ट आहे डिस्काउंट. डिस्काउंट जो आहे तो P&L डेबिटला येतो पहा. डिस्काउंट जो आहे तो P&L डेबिटला. टू डिस्काउंट अलाउड. डिस्काउंट 2 प्रकारचे असतात. जर डिस्काउंट अलाउड आला आणि डेबिट बॅलन्स असेल, हे बघा इथे आता डिस्काउंट आहे आणि डेबिट बॅलन्स आहे, म्हणजे ह्याचं पोस्टिंग येणार आहे प्रॉफिट अँड लॉस डेबिटला. ठीक आहे. आणि अजून एक डिस्काउंट असतो जो क्रेडिटला दिलेला असतो. असेल बघा इथे बाय डिस्काउंट रिसीव्ह. आपण इथल्या अमाऊंटवर ठरवायचं की त्याचं पोस्टिंग कुठे करायचं. इथे बघा आता इथे डेबिटमध्ये पण डिस्काउंट आहे 1750 आणि क्रेडिटमध्ये पण आहे डिस्काउंट 2000 रुपये. आता 2 डिस्काउंट आहेत. माझं पोस्टिंग कुठे करायचं, तर जो डेबिटला आलेला आहे तो P&L डेबिटला लिहायचा. जो डेबिटला आलेला आहे तो P&L डेबिटला लिहायचा, आणि जो क्रेडिटला आलेला आहे त्याचं पोस्टिंग करायचं P&L क्रेडिट. आलं लक्षात. म्हणून इथे प्रॉफिट अँड लॉस डेबिट आणि इथे प्रॉफिट अँड लॉस क्रेडिट. नेक्स्ट पोस्टेज. पोस्टेज पण प्रॉफिट अँड लॉस डेबिटला पहा. टू पोस्टेज. पोस्टेज प्रिंटिंग अँड स्टेशनरी. मे बी त्यांनी दिलं नाही आहे, पण पोस्टेजचं जे पोस्टेजचं जे पोस्टिंग आहे ते इथेच येतं, P&L डेबिटला येतं. त्याच्यानंतर बॅड डेट्स. आता हे बॅड डेट्स आहेत. इथे तुम्हाला प्रॉफिट अँड लॉसमध्ये फॉर्म्युला देऊन फॉर्म्युलामध्ये बरेचसे बॅड डेट्स आणि RTD लेस मायनस केले, पण हा समजण्यासाठी तुम्हाला आधी बेसिक यावं लागेल.
आणि मग आपण जेव्हा ग्रीप येईल आपल्याला तुम्हाला प्रॉब्लेम करताना, तेव्हा मी ह्या फॉर्म्युलामध्ये ते कसं बसवायचं ते सांगेन. तूर्त आता बॅड डेट्स दिलेले आहेत आपल्याला, त्याचं पोस्टिंग आपण P&L डेबिटला करणार आहोत. बॅड डेट्स प्रॉफिट अँड लॉस डेबिट. ठीक आहे, मी ते पहा प्रॉफिट अँड लॉस डेबिट. नेक्स्ट सन्ड्री डेटर्स. सन्ड्री डेटर्स डोळे झाकूनच आपल्याला माहिती आहे की ते असेट आहे. हे बघा, आता असेट, बॅलन्स शीट असेटकडं. सन्ड्री डेटर्स ह्याचं पोस्टिंग कुठे येणार आहे? बॅलन्स शीट असेट. बॅलन्स शीट असेट सन्ड्री डेटर्स. मग ते लिहिताना लिहायचं पहा, असेट लिहिलं तरी चालतं किंवा बॅलन्स शीट असेट लिहिलं तरी चालतं. फर्निचर, प्लांट अँड मशिनरी, फ्री होल्ड प्रिमायसेस. काय आहे बघूया, असेटच आहे. फर्निचर, प्लांट अँड मशिनरी आणि फ्री होल्ड प्रिमायसेस इथे दिलेलं नाही आहे, पण फ्री होल्ड प्रिमायसेस पण असेट आहे. ठीक आहे, मग ह्या तिघांचं पोस्टिंग जे आहे हे बॅलन्स शीट असेटला घेणार. त्यामुळे तिघांच्या पुढे आपण असेट, असेट आणि असेट लिहून घेऊया, म्हणजे पोस्टिंगला सोपं जाईल. नेक्स्ट रेंट, रेट्स अँड इन्शुरन्स. रेंट, रेट्स अँड इन्शुरन्स आता इथं तर येणार नाही आहे, आयदर ट्रेडिंग डेबिटला किंवा P&L डेबिटला येणार आहे. बघूया कुठे येतं आहे. रेंट, रेट्स अँड इन्शुरन्स इथं तर नाही आहे, म्हणजे शुअरली ह्या P&Lला येणार. पहा हे बघा, P&L डेबिटला टू रेंट, रेट्स अँड इन्शुरन्स, त्याचं पोस्टिंग येणार आहे प्रॉफिट अँड लॉस डेबिट. नेक्स्ट आता हे सगळं पोस्टिंग झाल्यानंतर क्रेडिट साईडला पण काही आयटम्स आहेत. क्रेडिटला हे जे आहेत ह्याचं पोस्टिंग एकतर ट्रेडिंग क्रेडिट, P&L क्रेडिट किंवा लायबिलिटीला जातं. हे तीनच ठिकाणी एवढं शोधायचं. कॅपिटल, कॅपिटल काय असणार आहे? कॅपिटल आहे आपल्या बिझनेसची लायबिलिटी. बघा, बॅलन्स शीट कॅपिटल लायबिलिटी डेबिटमध्ये. सो इथे लिहिताना लिहायचं लायबिलिटी. LIB लिहिले पहा मी, LIB. नेक्स्ट सन्ड्री क्रेडिटर्स. सन्ड्री क्रेडिटर्स बॅलन्स शीट लायबिलिटीमध्ये येतात. सन्ड्री क्रेडिटर्स, सो इथे पण त्याच्या खाली परत लायबिलिटी. बिल्स पेएबल, बिल्स पेएबल ऑल्सो लायबिलिटी. बॅलन्स शीट लायबिलिटीला बिल्स पेएबल इथे येतात. ठीक आहे, मग बिल्स पेएबल. सेल्स आहेत पहा, ट्रेडिंग क्रेडिट. सेल्सचं आपण मगाशीच लिहिले त्यामुळे परत नको बघूया. रिटर्न आउटवर्ड, रिटर्न आउटवर्ड हे परचेसमधून मायनस करायचे. परचेस कुठे आपण स्टार केला होता मगाशी, परचेस ट्रेडिंग डेबिटला येतात पहा, आणि त्याच्यातून रिटर्न आउटवर्ड जे आहेत हे मायनस करावे लागतात. ठीक आहे, मग परचेस लेस रिटर्न आउटवर्ड, म्हणून इथं मी लिहिलेलं आहे ट्रेडिंग किंवा लेस फ्रॉम परचेसेस किंवा ट्रेडिंग डेबिट. नेक्स्ट डिस्काउंट. मगाशी डिस्काउंटबद्दल आपलं बोलणं झालेलंच आहे. जो डेबिटमध्ये दिलेला आहे डिस्काउंट तो डेबिटलाच, आणि जो क्रेडिटमध्ये दिलेला आहे तो क्रेडिटलाच येतो. मग आता क्रेडिट बॅलन्स आहे, क्रेडिट बॅलन्स असल्यामुळे त्याचं पोस्टिंग येणार आहे प्रॉफिट अँड लॉस क्रेडिट. येते लक्षात. बँक ओव्हरड्राफ्ट, बँक ओव्हरड्राफ्ट इज लायबिलिटी. बँक ओडी लायबिलिटी आहे पहा, बँक ओव्हरड्राफ्ट लायबिलिटी आहे. ठीक आहे, लायबिलिटी. नेक्स्ट रिझर्व फॉर बॅड अँड डाऊटफुल डेट्स. ह्याला शॉर्टकट आहे पहा, RDD. तो येतो प्रॉफिट अँड लॉस क्रेडिटला. प्रॉफिट अँड लॉस क्रेडिटला. आता मे बी इथं फॉर्म्युला दिलेला असू शकतो, त्यामुळे इथं त्यांनी वेगळं घेतलेलं नाही RDD, पण क्रेडिट बॅलन्सेस असल्यामुळे प्रॉफिट अँड लॉस क्रेडिटलाच त्याचं पोस्टिंग येतं. आता हे झालं सॉर्टिंग. म्हणजे हे तुम्हाला करण्यासाठी प्रत्येक ट्रेडिंग, प्रॉफिट अँड लॉस आणि बॅलन्स शीट याच्यामध्ये काय काय पोस्टिंग येतं हे माहिती पाहिजे. त्याच्यातनं डेबिटला कुठले येत आहेत, क्रेडिटला कुठले येत आहेत हे माहिती पाहिजे. तुम्ही एवढं जरी पोस्टिंग करून ठेवलं तरी ह्याला मार्क्स असतात. आता ह्याच्या व्यतिरिक्त खाली काही ॲडजस्टमेंट्स आहेत. प्रत्येक ॲडजस्टमेंट आहे बघा, आणि ह्या प्रत्येक ॲडजस्टमेंटला 2 इफेक्ट्स असतात. प्रत्येक ॲडजस्टमेंटला 2 इफेक्ट आहेत बघा. पहा पेज नंबर 283 आणि 284 इथे ॲडजस्टमेंट्स आहेत, आणि ह्या ॲडजस्टमेंटला 2 इफेक्ट आहेत. फर्स्ट वन आहे इन्शुरन्स इज प्रीपेड टू द एक्सटेंट ऑफ 2250. मग प्रीपेड इन्शुरन्स, प्रीपेड एक्सपेन्सेस बघा पेज नंबर 283 वर दिले. प्रीपेड एक्सपेन्सेस काय करावं लागेल,
लेस फ्रॉम द पर्टिक्युलर एक्सपेन्स ऑफ ट्रेडिंग ऑन P&L अँड शो ऑन द असेट साइड. मग इथे लिहिताना आपण लिहू शकतो पहा, लेस फ्रॉम एक्सपेन्सेस अँड बॅलन्स शीट असेट. म्हणजे आपल्याला क्लिअर होईल की त्याचे इफेक्ट्स इथंच द्यायचे आणि इन्शुरन्स प्रॉब्लेममध्ये जिथे कुठे आलंय त्याला स्टार करायचं. मग आपल्याला ते पॉईंटचं पोस्टिंग करताना लक्षात येते की स्टार आहे म्हणजे ह्याला ॲडजस्टमेंट आहे. ठीक आहे. क्लोजिंग स्टॉक इज व्हॅल्यूड ॲट 3,80,000 एज कॉस्ट प्राइस अँड 4 लाख एज मार्केट प्राइस. 3,80,000 कॉस्ट आहे आणि 4 लाख मार्केट प्राइस आहे. क्लोजिंग स्टॉकचे जेव्हा 2 व्हॅल्यू देतात तुम्हाला ॲडजस्टमेंटमध्ये, तेव्हा मुलांना जी कमी वाली आहे तीच अमाऊंट आपण घेणार आहोत क्लोजिंग स्टॉक. मग 3,80,000 आपण घ्यायचे. क्लोजिंग स्टॉकचे इफेक्ट बघा, क्रेडिट साइड ऑफ ट्रेडिंग अकाउंट अँड शो ऑन द असेट साइड ऑफ द बॅलन्स शीट. मग ते लिहिले पहा, ट्रेडिंग, क्रेडिट आणि बॅलन्स शीट असेट. हे लिहिल्यामुळे थोडंसं आपलं काम सोपं होतं की जे मागे मागे बघायला लागतं आपल्याला जर आपण नव्याने करतोय तर. एकदा का तुम्ही 8-10 प्रॉब्लेम सोडवले की तुम्हाला ह्याच्यातलं बेसिक यायला लागतं. आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस, क्लोजिंग स्टॉकची स्टार कशावर नाही आहे ती सेपरेट असते. आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस वेजेस ₹6,000 अँड रेंट ₹5,000. वेजेसवर ॲडजस्टमेंट आहे सो वेजेसला स्टार करूया आणि रेंटला ॲडजस्टमेंट आहे. रेंट इथे पहा, रेंट आणि इन्शुरन्स. मगाचा स्टार आपण इन्शुरन्ससाठी केला होता, आत्ताचा स्टार आपण रेंटसाठी करतोय. म्हणजे हा पॉईंट आल्यानंतर आपल्याला कळतं की ह्याच्यावर आपल्याला 2 ॲडजस्टमेंट करायचे. ठीक आहे. आउटस्टँडिंगचे इफेक्ट बघा काय आहेत. आउटस्टँडिंग, ॲड टू पर्टिक्युलर एक्सपेन्सेस ऑन ट्रेडिंग ऑर P&L अँड शो ऑन द लायबिलिटी साइड ऑफ द बॅलन्स शीट. मी इथे लिहिले पहा, मी इथे ॲड टू एक्सपेन्सेस अँड सेकंड ऑप्शन आहे बॅलन्स शीट लायबिलिटी. खूपच सुंदर अक्षर काढले त्यामुळे जरा थांबा मी परत दुरुस्त करते. ॲड टू एक्सपेन्सेस आणि लायबिलिटीला सेकंड ऑप्शन, सेकंड इफेक्ट. ठीक आहे. नेक्स्ट, राईट ऑफ फर्दर बॅड डेट्स ₹1,500 अँड प्रोव्हाइड 5% RDD ऑन डेटर्स. बॅड डेट्स आहेत 1,500 आणि RDD आहे 5%. सो डेटर्सवर आपल्याला 2 ॲडजस्टमेंट आहेत, एक तर बॅड डेट्सची आणि RDDची. जेव्हा येईल तेव्हा बघूया, मी सांगेन त्याचे इफेक्ट्स काय आहेत ते. त्याचे इफेक्ट्स आहेत बघा, चेक करू ते पण. बॅड डेट्स आणि RDDचे इफेक्ट सेम राहतात तरी पण बघा पहा. बॅड डेट्स, डेबिट साइड ऑफ P&L अँड डिडक्टेड फ्रॉम सन्ड्री डेटर्स, आणि RDDचा डेबिट साइड ऑफ P&L अँड डिडक्टेड फ्रॉम डेटर्स. म्हणजे दोन्हीचे इफेक्ट सेम आहेत. म्हणजे काय करावं लागेल, इथे पहा, लेस फ्रॉम डेटर्स आणि प्रॉफिट अँड लॉस डेबिट. लेस फ्रॉम डेटर्स अँड प्रॉफिट अँड लॉस डेबिट. नेक्स्ट आहे डेप्रिसिएशन ऑन फर्निचर अँड प्लांट अँड मशिनरी ॲट 10% अँड फ्री होल्ड प्रिमायसेस ॲट 15%. फर्निचरवर आणि प्लांट अँड मशिनरीवर 10% डेप्रिसिएशन आहे आणि फ्री होल्ड प्रिमायसेसवर 15%. मग प्रॉब्लेममध्ये फर्निचर, प्लांट अँड मशिनरी आणि फ्री होल्ड प्रिमायसेस जिथे कुठे आहे त्याला स्टार करा, म्हणजे आपल्याला तो पॉईंट आला की कळतं ॲडजस्टमेंट आहे. आता डेप्रिसिएशनचे इफेक्ट्स बघा काय. डेप्रिसिएशन, डेबिट साइड ऑफ प्रॉफिट अँड लॉस अकाउंट अँड डिडक्टेड फ्रॉम द पर्टिक्युलर असेट. सो आपल्याला ह्या असेटवरती डेप्रिसिएशन काढून मायनस करावं लागेल. आणि सेकंड इफेक्ट प्रॉफिट अँड लॉस डेबिट, लेस फ्रॉम असेट आणि प्रॉफिट अँड लॉस डेबिट. कळलं? हे झालं प्रॉब्लेमचं वाचन, प्रॉब्लेमचं सॉर्टिंग आणि ॲडजस्टमेंटचे इफेक्ट. आता तुम्हाला सारखे सारखे मागे पानं पलटायची गरज नाही. हे तुम्ही बघून तुमच्या बुकमध्ये करून घ्या, म्हणजे मग तुम्हाला आपण जो प्रॉब्लेम सोडवणार आहोत तो कसा सोडवायचा, काय सोडवायचा, कशात काय कॅल्क्युलेशन करायचं हे लक्षात येईल. ठीक आहे, सुरू करूयात. आखलंय कसं तुम्हाला दाखवून देते तसंच तुम्ही आखायचं आहे. बघा, साधारण आखायला घेताना प्रॉब्लेम समोरासमोरची पानं घ्या 2, पुढे मागे घेऊ नका. असं काही नाही आहे की पुढं मागे घेतलं तर चालत नाही का, चालतं, पण पोस्टिंग करताना शक्यतो समोरासमोर असलेला बेटर. अनसॉल्ड प्रॉब्लेम नंबर 9,
अनसॉल्व्ड प्रॉब्लेम नंबर 9, पेज नंबर 326. इन द बुक्स ऑफ श्रद्धा एंटरप्राइज, ज्यांचं कोणाचं आपल्याला बॅलन्स शीट फायनल अकाउंट करायचं आहे त्यांचं इन द बुक्स ऑफ नाववर येणार आहे. पहिल्यांदा मी ट्रेडिंग आखलाय पहा. जो छोटा पोर्शन आहे तो ट्रेडिंगसाठी आहे. ट्रेडिंग अकाउंट फॉर द इयर एंडेड 31 मार्च 2019, डेबिट क्रेडिट. ही त्याची डेबिट साईड आहे, पर्टिक्युलर अमाऊंट रुपीज, आणि ही क्रेडिट साईड आहे, पर्टिक्युलर अमाऊंट रुपीज. ठीक आहे. नेक्स्ट प्रॉफिट अँड लॉस आखलेलं आहे त्याच्या खाली. म्हणजे मी हे अंदाज आखले की एवढं येऊ शकेल. ज्यांचं अक्षर मोठं आहे त्यांनी सेपरेट पानांवर केलं तरी चालेल. साधारण अंदाज घेऊन आपण जेव्हा सॉर्टिंग करतो तेव्हा आपल्याला अंदाज येतो की किती येऊ शकतात आयटम किंवा काय. सुरुवातीला काही दिवस येणार नाही, पण नंतर हळूहळू कळत जातं. प्रॉफिट अँड लॉस फॉर द इयर एंडेड 31 मार्च 2019, डेबिट साईड आणि क्रेडिट साईड. आणि इकडे आहे पहा बॅलन्स शीट. बॅलन्स शीट ॲज ऑन 31 मार्च 2019, लायबिलिटी अमाऊंट रुपीज आणि असेट अमाऊंट रुपीज. हे झालं आपलं आखणं. आणि काही वर्किंग असेल तर ते आपण लगेचच इथे करणार आहोत वर्किंग नोटमध्ये. हे पान घ्या किंवा याच्या पुढचं पान घेतलं तरी देखील चालणार आहे. ठीक आहे मंडळी, सुरू करायचा आहे प्रॉब्लेम. बघा, फर्स्ट वन आपण डेबिट बॅलन्सेस पोस्ट करूया. डेबिटमध्ये सुरुवातीला दिलाय ओपनिंग स्टॉक 2,40,000. आता हा डेबिट ओपनिंगला लिहायचा आहे. ट्रेडिंग डेबिट टू ओपनिंग स्टॉक 2,40,000. 0.6 मधला फरक कळला पाहिजे, नाहीतर मोती उधळलेले असतात, तर तसं नका करू. ओपनिंग स्टॉक ट्रेडिंग डेबिट. हा आतला जो कॉलम आहे हा इनर कॉलम, हा बाहेरचा जो कॉलम आहे तो आउटर कॉलम. म्हणजे आपल्याला काही प्लस मायनस करून फेअर अमाऊंट बाहेर लिहायची असेल तर हा इनर कॉलम असतो आतला, आणि मग बाहेरचा आहे तो आउटर. ठीक आहे. नेक्स्ट आहे परचेस. परचेस आहे ट्रेडिंग डेबिटला, पण मगाशी ठरल्याप्रमाणे परचेसमधनं मायनस करणार आहोत आपण रिटर्न आउटवर्ड. मग कसं करायचं बघा. टू परचेसेस 8,50,000, आणि हा जो रिटर्न आउटवर्ड आहे 8,000चा तो मायनस करायचा आहे. लेस रिटर्न आउटवर्ड 8,000. बरोबर. मग जेव्हा तुमचं कॅल्क्युलेशन होणार आहे तेव्हा बाहेरच्या दिशेने असा ॲरो करायचा, आणि मग तुमची फेअर अमाऊंट आहे ती बाहेर येणार आहे. किती येते बघा. 0, 0, 0, 2, 4 आणि 8. 8,42,000. ठीक आहे. आपण काय केलं, परचेसमधून रिटर्न आउटवर्ड मायनस केले, फेअर अमाऊंट आपण बाहेर लिहिलेली. नेक्स्ट पोस्टिंग रिटर्न इनवर्ड. रिटर्न इनवर्डचं काय करायचं ठरलं होतं मगाशी, तर ते सेल्समधून मायनस करायचे. आपल्याला पहिल्यांदा काय लिहावं लागेल, सेल्स. सेल्सचं पोस्टिंग कुठे आहे बघा, ट्रेडिंग क्रेडिटला आहे. सो ट्रेडिंग क्रेडिटला सगळ्यात वर बाय सेल्स अमाऊंट आहे बघा. सेल्सची 25 लाख रुपये. 0 मोजून द्या, आहेत म्हणून कितीही लिहू नका. 25 वर 5 शून्य आहेत. ठीक आहे. सेल्स लिहिले पहा, का तर आपल्याला रिटर्न इनवर्ड मायनस करायचा आहे. लेस रिटर्न इनवर्ड किती आहे अमाऊंट, 15,000, 15,000. मग ह्याची पण सबस्ट्रॅक्शन करून आउटर कॉलममध्ये घेऊयात. 0, 0, 0, 5, 8, त्याच्यानंतर 4 आणि 2. 24,85,000. 24,85,000. ठीक आहे. परचेस रिटर्न इनवर्ड झालं. वेजेस आहेत बघा 29,000. वेजेसचं पोस्टिंग आहे ट्रेडिंग डेबिट टू वेजेस 29,000. ॲडजस्टमेंट काय बघा, आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस वेजेस ₹6,000. आउटस्टँडिंग आहे म्हणजे काय करावं लागेल, ॲड टू एक्सपेन्सेस अँड शो ऑन लायबिलिटी साईड. म्हणजे जे 6,000 आहेत ते आपल्याला फर्स्टली ह्याच्यात ॲड करायचे. ठीक आहे. बघा, ॲड
आउटस्टँडिंग, हा आउटस्टँडिंगचा शॉर्टकट आहे, O/S. आउटस्टँडिंग वेजेस 6000, कारण ती ॲडजस्टमेंट आहे, स्टार आलाय म्हणजे ॲडजस्टमेंट आहे. काय ॲडजस्टमेंट आहे? आउटस्टँडिंग वेजेस ₹6000. आउटस्टँडिंगचे इफेक्ट बघा, ॲड टू एक्सपेन्सेस अँड शो ऑन लायबिलिटी. म्हणजे पहिल्यांदा आपल्याला काय करावे लागतील? 6000 आहे त्याच्यात ॲड करावे लागतील. 29,000 प्लस 6,000, 0 0 0 9 10 11 12 13 14 15 15 5 चला 35,000. किती आले? 35,000. ॲडजस्टमेंट आहे म्हणलं की दुसरा इफेक्ट येणारच आहे. जिथे जिथे तुम्ही स्टार केले ना तिथं त्या प्रत्येकाला सेकंड इफेक्ट येणार आहे. मग आता एक इफेक्ट आपण दिला ॲड टू एक्सपेन्स, म्हणजे आपण त्या एक्सपेन्समध्ये काय केलं ते ॲड केलं पहा. आणि सेकंड कुठे द्यायचं आहे? तर लायबिलिटी. आता लायबिलिटी इथे पहा, बॅलन्स शीट लायबिलिटी. सुरुवातीचा सगळा जो पोर्शन आहे तो कॅपिटलसाठी ठेवायचा आणि थोड्याशा ओळी सोडून खाली घ्यायचं. आउटस्टँडिंग वेजेस, आउटस्टँडिंग वेजेस. आता आउटस्टँडिंग वेजेसपैकी खूप लोक कन्फ्यूज असतात की कुठली अमाऊंट लिहायची नेमकी, ही लिहायची का ही लिहायची का ही लिहायची. तर जी तुम्ही ॲड केलेली आहे किंवा जी खाली ॲडजस्टमेंटमध्ये दिलेली आहे तीच अमाऊंट आपण इथे आउटर कॉलममध्ये घेणार आहोत, म्हणजेच 6000. कळतंय? आउटस्टँडिंग ॲड करायचं आणि सेकंड इफेक्ट आपण देणार आहोत लायबिलिटी. नेक्स्ट, पॉवर अँड फ्युएल 21,800. पॉवर अँड फ्युएल 21,800 टू पॉवर अँड फ्युएल 21,800. ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस P&L डेबिटला येतं पहा पोस्टिंग. आता P&L डेबिटला जेव्हा आपण पहिल्यांदा पोस्टिंग करणार आहोत तेव्हा पहिली ओळ सोडून द्यायची. दुसऱ्या ओळीवर टू ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस, टू ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस अमाऊंट आहे 14,700 आउटर कॉलम. ज्याला स्टार नाही आहे त्याचं पोस्टिंग डायरेक्ट आउटरला करून टाकायचं. नेक्स्ट आहे ऑडिट फीज 7,000. टू ऑडिट फीज 7,000. ठीक आहे. नेक्स्ट आहे रॉयल्टी 72,000. रॉयल्टीचं पोस्टिंग येते पहा ट्रेडिंग डेबिट. टू रॉयल्टी 72,000, 72,000. नेक्स्ट आहे डिस्काउंट P&L डेबिट 1,750. टू डिस्काउंट 1,750. ठीक आहे. नेक्स्ट पोस्टेज आहे पहा 13,500. पोस्टेजचं पोस्टिंग पण P&L डेबिट. टू पोस्टेज 13,500. ठीक आहे मंडळी. नेक्स्ट बॅड डेट्स P&L डेबिट. आता बॅड डेट्स टू बॅड डेट्स इथे आता ज्या ट्रायल बॅलन्समध्ये बॅड डेट्स किंवा RDD जे दिलेलं असतं ह्याच्या पुढे आपण ओल्ड लिहिणार आहोत. ओल्ड बॅड डेट्स त्या आहेत 3,000. ठीक आहे. नेक्स्ट सन्ड्री डेटर्स 5,20,000. आता सन्ड्री डेटर्सला स्टार केले म्हणजे त्याला ॲडजस्टमेंट आहे, बरोबर. डेटर्स कुठे लिहायचे तर असेटमध्ये. डेटर्स इनरला लिहून घेऊयात आपण. इथे लिहिताना टू आणि बाय लिहायचं नाही, डायरेक्ट सन्ड्री डेटर्स अमाऊंट आहे 5,20,000, बरोबर. आता काय ॲडजस्टमेंट आहे बघा, दोन आहेत. चौथी ॲडजस्टमेंट आहे राईट ऑफ फर्दर बॅड डेट्स ॲज 1,500 अँड प्रोव्हाइड 5% RDD. काय करायचं आहे? लेस फ्रॉम डेटर्स अँड P&L डेबिट. आपण इफेक्ट लिहून घेतले. आता जेव्हा बॅड डेट्स आणि RDD एकत्र येतात, कधी कधी बॅड डेट्स सेपरेट येतात, कधी कधी RDDची सेपरेट असते, कधी कधी दोन्ही एकत्र देतात. पण जेव्हा दोन्ही एकत्र देतील तेव्हा पहिल्यांदा बॅड डेट्स मायनस करायचे आणि मग आलेल्या अमाऊंटवर आपण RDD काढणार आहोत. ठीक आहे. आधी मला वाटतं थोडंसं आपण वर्किंगमध्ये करून घेऊयात आणि मग फेअर लिहूयात, म्हणजे खडाखोड होणार नाही. पहा, सन्ड्री
डेटर्स किती आहेत? 5,20,000 बरोबर. आता बॅड डेट्सची व्हॅल्यू किती दिली आहे पहा. राईट ऑफ फर्दर बॅड डेट्स म्हणजे वजा करायचे आहेत 1,500 लेस बॅड डेट्स 1,500 0,0,5,8,1 आणि 5,18,500 हे झालं बॅड डेट्स मायनस करून आपली ही अमाऊंट आली. आता त्याच्यावर परत आपल्याला काय सांगितलंय 5% RDD सांगितलंय. मग तो कशावर काढायचा? बॅड डेट्स वजा करून आलेल्या अमाऊंटवर RDD काढायचा. म्हणजे आपण ह्याच्यावर काढणार आहोत RDD ॲट 5% ऑन डेटर्स. मग 5,18,500 गुणिले 5 भागिले 100 बघा किती येत आहेत. 5,185 गुणिले 5 5 5 25 5 हजारे 2 8 45 आणि 2 42 2 हजारे 4 5 1 5 आणि 4 9 आणि 5 5 25 ह्याला आपला RDD. मग इथे लेस RDD 25,925 आणि मग जे उत्तर येईल ते आपण आउटरमध्ये घेणार आहोत. हेच आपल्याला इथे लिहायचं आहे. इथे खडाखोड करण्यापेक्षा थोडंसं खाली वर्किंग केलेलं बेटर. बघूया किती उत्तर येते. फर्स्टली आपण मांडूयात आता लेस बॅड डेट्स 1,500 किती याला सबस्ट्रॅक्शन आलं होतं 5,18,500 बरोबर. आणि RDD पण आहे 5%. इथे लगेच खाली घ्यायचा पहा. लेस RDD ॲट 5% अमाऊंट आहे 25,925 किती ते बघूया उत्तर बाहेर. चुकण्यापेक्षा मी जरा कॅल्सीचा वापर करते म्हणजे मला येत नाही असं नाही पण चुकू नये. 5,18,500 वजा 25,925 4,92,575 4,92,575 हे आलं आपलं फेअर अमाऊंट. आता डेटर्स आहेत बॅड डेट्स RDD दोन्ही मायनस केलं. सेकंड इफेक्ट येणार आहे प्रॉफिट अँड लॉस डेबिट. लिहूयात बघा पहा. P&L डेबिट टू बॅड डेट्स. आता हे कुठले बॅड डेट्स आहेत? हे आहेत ॲडजस्टमेंट मधले त्यामुळे त्याला लिहायचं न्यू. किती बॅड डेट्स आहेत बघा 1,500 बरोबर. आणि ह्याच्या खाली लिहायचं टू RDD ॲट 5% ऑन डेटर्स. तो आला होता 25,925 आणि मग आउटरला दोघांची टोटल घेतली तरी चालते. 5 2 9 10 11 12 13 14 4 5 1 6 1 7 आणि 2 27,425 25,925 अधिक 1,500 27,425 करेक्ट झालं. हे झाले डेटर्सची ॲडजस्टमेंट केली पहा आपण. नेक्स्ट आता तिन्ही ॲसेट आहेत आणि तिन्हीवर पण डेप्रिसिएशन आहे. सोपं आहे बघा. डेप्रिसिएशन आपल्याला पहिल्यांदा काढायचं फर्निचरवर. मग फर्निचर इनरला लिहूयात. फर्निचर अमाऊंट किती बघा 1,20,000. डेप्रिसिएशन करताना काय करावं लागतं? पहिल्यांदा आपल्याला डेप्रिसिएशन काढावं लागतं. काय ॲडजस्टमेंट आहे बघा. डेप्रिसिएशन ऑन फर्निचर अँड प्लांट अँड मशिनरी ॲट 10%. मग 10% आधी त्या दिलेल्या व्हॅल्यूवर आपल्याला काढायला लागतील आणि मग त्याचे जे दोन इफेक्ट आहेत त्याच्यानुसार आपल्याला ते द्यावं लागतं. मग इथे काढूयात आपण डेप्रिसिएशन. फर्स्ट काढायचं आहे आपल्याला फर्निचरवर. फर्निचर व्हॅल्यू किती बघा फर्निचरची 1,20,000. किती सांगितले डेप्रिसिएशन काढायला 10%. 10 भागिले 100. हा गेला हा गेला हा गेला हा गेला किती आले बघा
12,000चं आलं डेप्रिसिएशन. ठीक आहे. मग हे 12,000 डेप्रिसिएशन आहे, त्याचं काय करायचं आहे, लेस फ्रॉम असेट. लेस फ्रॉम असेट अँड प्रॉफिट अँड लॉस डेबिट. ठीक आहे. मी ते पहा, लेस फ्रॉम असेट म्हणजे इथे कसं लिहायचं, लेस डेप्रिसिएशन ॲट 10%, 12,000 बरोबर. 1,20,000तून 10% म्हणजेच 12,000 वजा करायचे. आउटर कॉलमला आले 1,08,000. ठीक आहे, 1,08,000. आणि सेकंड इफेक्ट डेप्रिसिएशनचा कुठं द्यायचा आहे बरं, तर तो द्यायचा आहे प्रॉफिट अँड लॉस डेबिट. मग प्रॉफिट अँड लॉस डेबिटला देऊयात. कसं लिहायचं बघा, टू डेप्रिसिएशन ॲट 10% ऑन फर्निचर. अमाऊंट आहे 12,000 रुपये. अमाऊंट आहे 12,000. असे दोन असेट आहेत, दोघांवर पण ॲडजस्टमेंट आहे. प्लांट अँड मशिनरी किती आहे, प्लांट अँड मशिनरीवर 10% आहे. सेम प्रोसिजर आत्ता जे फर्निचरच्या बाबतीत केलं ते प्लांट अँड मशिनरीच्या बाबतीत करायचं. आधी आपण इनरला अमाऊंट लिहूयात. प्लांट अँड मशिनरी किती अमाऊंट आहे बघा, 15 लाख. शून्य मोजून द्या, एवढ्या शून्यांची सवय नसते आपल्याला. आता त्याच्यावर डेप्रिसिएशन किती सांगितले, डेप्रिसिएशन ऑन फर्निचर अँड प्लांट अँड मशिनरी 10%. मग सेकंड डेप्रिसिएशन आहे प्लांट अँड मशिनरी 15 लाख इंटू 10 डिवायडेड बाय 100. 15 लाख गुणिले 10 भागिले 100. हा शून्य गेला, हा गेला, हा गेला आणि हा गेला. किती आले, 1,50,000 आलं. पहा उत्तर किती आलं, 1,50,000. बरोबर आहे. 10% काढताना त्या ओरिजिनल अमाऊंटचा फक्त 1 झिरो कमी केला ना, मग आपल्याला आपलं उत्तर मिळून जातं लगेच. मग अशी पण बघा, 1,20,000 होते, 1 शून्य फक्त त्याचा कमी केला, 12,000 आले. 15 लाख होते, 1 शून्य कमी केला, 1.5 लाख रुपये आले. हे आलं प्लांट अँड मशिनरीवरचं डेप्रिसिएशन. मग अशी काय केलं होतं आपण, डेप्रिसिएशन मायनस केलं होतं. तसंच प्लांट अँड मशिनरीमधनं ते काय करायचं आहे, मायनस करायचं. लेस डेप्रिसिएशन ॲट 10%. अमाऊंट आहे 1,50,000. 15 लाखातून 1.5 लाख वजा करायचे आहेत, म्हणजे मला वाटतं 14,85,000 येतील. पण एकदा चेक करूया. सॉरी, 13 लाख ते काहीतरी 13,50,000. 0,0,0,0 पाचातून 5 3 बरोबर, 13,50,000 करेक्ट. आता मगाशी डेप्रिसिएशनचा सेकंड इफेक्ट कुठे दिला होता आपण, P&L डेबिट. मग त्याच्याच खाली ह्याचा पण द्यायचा. टू डेप्रिसिएशन ॲट 10% ऑन प्लांट अँड मशिनरी. अमाऊंट आहे 1,50,000. शून्य मोजून द्या. ठीक आहे. प्लांट अँड मशिनरी झाल्यानंतर फ्री होल्ड प्रिमायसेस 7,02,000. ते पण असेट आहे आणि त्याला पण ॲडजस्टमेंट आहे. इनरला लिहूया फ्री होल्ड प्रिमायसेस. फ्री होल्ड प्रिमायसेस अमाऊंट आहे 7,02,000. किती टक्के डेप्रिसिएशन सांगितले बघा. डेप्रिसिएशन ऑन फर्निचर अँड प्लांट अँड मशिनरी ॲट 10% अँड फ्री होल्ड प्रिमायसेस ॲट 15%. आता मग अशा दोघांवर 10% होतं, पण फ्री होल्ड प्रिमायसेसवर 15%. मग आपल्याला त्या हिशोबाने काढावं लागेल. इथे खाली घेऊयात लगेच. फ्री होल्ड प्रिमायसेस 7,02,000 गुणिले 15 भागिले 100. हे गेलं, हे गेलं, हे गेलं, हे गेलं. 7,020 गुणिले 15. 15 दुणे 30, 0 आत झाले 3, 15 0 आणि 3
15 5 75, 15 7 90, 15 7 5 दरसे 1,05,300 हे आलं त्याचं डेप्रिसिएशन. पाहिजे तर कॅल्क्युलेटरवर करून बघूया, म्हणजे शंकेला कारण नको. 7,02,000 गुणिले 15%, 1,05,300 बरोबर आहे. मग आता काय करायचं आहे, लेस डेप्रिसिएशन ॲट 15%, 1,05,300. जे काही फेअर अमाऊंट येणार आहे ते बाहेर लिहूयात. 007 6 6 12 9 आणि 5,96,700. बघूया येते का तेवढं. 7,02,000 वजा 1,05,300, 5,96,700 करेक्ट. ह्याचा सेकंड इफेक्ट ॲडजस्टमेंट असल्यामुळे द्यावा लागेल P&L डेबिटला. टू डेप्रिसिएशन ॲट 15% ऑन फ्री होल्ड प्रेमायसेस. किती होतं बरं, 1,05,300. जी डेप्रिसिएशनची व्हॅल्यू काढलेली आहे ना तीच आपण सेकंड इफेक्टमध्ये घेणार आहोत. सो ठीक आहे, 3 ॲडजस्टमेंट्स आपल्या त्या ज्या असेटवरच्या होत्या त्या आपण केल्या आहेत. आता नेक्स्ट रेंट, रेट्स अँड इन्शुरन्स. याला 2 स्टार आहेत म्हणजे 2 ॲडजस्टमेंट आहेत. रेंट, रेट्स अँड इन्शुरन्स P&L डेबिटला लिहूयात अगोदर. रेंट, रेट्स अँड इन्शुरन्स. टू रेंट, रेट्स अँड इन्शुरन्स अमाऊंट आहे 42,250. इनरले लिहिले कारण ॲडजस्टमेंट. आता काय ॲडजस्टमेंट आहेत आणि काय करायचं आहे बघूया. रेंट, रेट्स अँड इन्शुरन्स 42,250. पहिली ॲडजस्टमेंट आहे बघा. इन्शुरन्स इज प्रीपेड टू एक्सटेंट ऑफ ₹2,250. प्रीपेड इन्शुरन्स आहे, लेस फ्रॉम एक्सपेन्सेस अँड बॅलन्स शीट असेट बरोबर. आणि अजून एक ॲडजस्टमेंट आहे, आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस वेजेस ₹6,000 अँड रेंट ₹5,000. रेंटचं काय करावं लागेल, ॲड टू एक्सपेन्सेस अँड शो ऑन लायबिलिटी साईड. म्हणजे ह्या 2 ॲडजस्टमेंटचे इफेक्ट आपल्याला एकाच ह्याच्यावर करायचे. मग दोन्हीपैकी तुम्ही कुठलीही अगोदर करा, पण मला काय वाटतं आपण क्रमाने येणारी जी पहिली आहे ती करूयात. म्हणजे आपण इन्शुरन्स प्रीपेडची अगोदर करूया. बघा, इन्शुरन्स प्रीपेड लेस फ्रॉम एक्सपेन्सेस अँड बॅलन्स शीट असेट. रेंट, रेट्स अँड इन्शुरन्स आहे. सो इथे लिहायचं लेस प्रीपेड इन्शुरन्स, लेस प्रीपेड इन्शुरन्स 2,250. आता बाहेर अमाऊंट घेण्याच्या ऐवजी आपण तिथेच अमाऊंट ठेवूया कारण आपल्याला एक ॲडजस्टमेंट अजून करायची आहे. मग लेस फ्रॉम एक्सपेन्सेस म्हणले पहा, आणि सेकंड इफेक्ट कुठे दाखवायला सांगितलं त्यांनी, बॅलन्स शीट असेट. मग बॅलन्स शीट असेटला प्रीपेड इन्शुरन्स, प्रीपेड इन्शुरन्स आउटर कॉलममध्ये लिहायचे 2,250. ठीक आहे, म्हणजे इन्शुरन्सचं झालं क्लिअर. आता नेक्स्ट ॲडजस्टमेंट, आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस रेंट ₹5,000. मग काय करायचं आहे, ॲड टू एक्सपेन्सेस अँड शो ऑन लायबिलिटी साईड. मग हे जे 40,000 आले ह्याच्यात आपल्याला रेंटचे आउटस्टँडिंगचे ॲड करायचे. मग इथे खाली घ्यायचं ॲड आउटस्टँडिंग रेंट, सॉरी किती अमाऊंट आहे बघा रेंटची, 5,000. आउटस्टँडिंग रेंट 5,000. आउटर कॉलमला आले 45,000. ठीक आहे, आउटर कॉलमला आले 45,000. ॲड टू एक्सपेन्सेस अँड शो ऑन लायबिलिटी साईड. याचा सेकंड इफेक्ट येणार आहे लायबिलिटी. आउटस्टँडिंग रेंट, जी रेंटची अमाऊंट आपण ॲड केली आहे तीच आपण इथे लायबिलिटीला दाखवणार आहोत. ठीक आहे मंडळी. नेक्स्ट आता डेबिट साईड अख्खी पोस्ट झाली. आता क्रेडिट साईड. क्रेडिट साईडमध्ये सगळ्यात वर दिलेत पहा कॅपिटल, जे कुठे लिहायचं आपल्याला लायबिलिटीला. लायबिलिटीला ही जी वरची जागा असते ती कॅपिटलसाठीच असते. कॅपिटल 13 लाख, कॅपिटल
13 लाख रुपये. करेक्ट. नेक्स्ट सेंड्री क्रेडिटर्स 1,20,000. आता सेंड्री क्रेडिटर्स लगेच इथे घेऊ नका, हे जे खाली लिहिले ह्याच्या घ्या. सेंड्री क्रेडिटर्स अमाऊंट आहे 1,20,000. बिल्स पेएबल. बिल्स पेएबल पण कुठे लिहायचं ठरलंय? लायबिलिटी. बिल्स पेएबल लायबिलिटीला 60,000. नेक्स्ट सेल्स. सेल्स आहेत 25 लाख, पण मगाशी आपण सेल्स आपण एंटर केलेत पहा. परत डबल एंट्री करायची नाही. एकदा का तुम्ही त्याचं पोस्टिंग केलं की पुन्हा सेल्स लिहायचे नाही आहेत. सो परत नाही. सेल्स नंतर रिटर्न आउटवर्ड 8,000. रिटर्न आउटवर्ड पण आपण मगाशी घेतलेत बघा. परचेसमधनं रिटर्न आउटवर्डचे 8,000 मायनस केले, त्यामुळे परत नाही घ्यायचे. नेक्स्ट डिस्काउंट आहे, त्याचं पोस्टिंग येणार आहे P&L क्रेडिट 2,000. P&L क्रेडिट साईड वरची वर सोडून द्या. दुसऱ्या ओळीवर बाय डिस्काउंट अमाऊंट किती आहे बघा त्याची 2,000 रुपये. ठीक आहे. नेक्स्ट बँक ओव्हरड्राफ्ट 1,54,000 लायबिलिटी. बँक ओव्हरड्राफ्ट 1,54,000. RDD रिझर्व्ह फॉर बॅड डेट डाऊटफुल डेट्स P&L क्रेडिटला पोस्टिंग येते 8,000. इथेच घ्यायचं पहा. बाय RDD इथे कंसात लिहायचं ओल्ड आणि तो आहे 8,000. ठीक आहे. हे झालं प्रॉब्लेम आणि प्रॉब्लेमचं अख्खं पोस्टिंग झालं पहा विथ ॲडजस्टमेंट. पण आपल्या सगळ्याच ॲडजस्टमेंट संपलेल्या आहेत असं नाही, एखादी रिमेनिंग असू शकते की ज्याला आपण स्टार केलेलं नाही आहे. मग प्रॉब्लेम बॅलन्स करण्याच्या अगोदर ते चेक करायचं की आपली कुठली ॲडजस्टमेंट राहिली आहे का. बघा फर्स्ट वन तर आपण केली, इन्शुरन्स इज प्रिपेड टू एक्सटेंड. चेक करताना दोन्ही इफेक्ट दिलेत का आपण आपल्या वहीमध्ये चेक करायचं. तर इन्शुरन्स आपण केलं आहे. क्लोजिंग स्टॉकची राहिली पहा, करूयात. आउटस्टँडिंग वेजेस आणि आउटस्टँडिंग रेंट. आउटस्टँडिंग वेजेस आउटस्टँडिंग रेंट दोन्ही केले, सेकंड इफेक्ट दिले. राईट ऑफ फर्दर बॅड डेट्स अँड RDD दोन्ही केले पहा. फर्दर बॅड डेट्स आणि RDD दोन्ही केलेत आणि दोघांचे सेकंड इफेक्ट आपण दिलेले आहेत. आणि तिघांवरचं डेप्रिसिएशन, हा तर एक सागर संगीत कार्यक्रम होता. डेप्रिसिएशन ऑन फर्निचर प्लांट अँड मशिनरी अँड फ्री होल्ड प्रिमायसेस, तिघांचेही डेप्रिसिएशन काढले, तिघांचे डेप्रिसिएशन मायनस केले आणि सेकंड इफेक्ट आपण तिघांचेही दिलेले आहेत. आता राहिली कुठली ॲडजस्टमेंट? फक्त क्लोजिंग स्टॉक. क्लोजिंग स्टॉक इज व्हॅल्यूड ॲट 3,80,000 आणि कॉस्ट प्राईस 4 लाख रुपीज. त्याचं पोस्टिंग कुठे करायचं आहे? ट्रेडिंग क्रेडिट आणि असेट. पण दोघांपैकी जी कमी व्हॅल्यू आहे ती घेणार आहोत आपण. सो ट्रेडिंग क्रेडिटला बाय क्लोजिंग स्टॉक, बाय क्लोजिंग स्टॉक 3,80,000 बरोबर आहे. आणि इकडे येणार पहा त्याचं पोस्टिंग क्लोजिंग स्टॉक 3,80,000. ठीक आहे, 3,80,000 करेक्ट. आता आपला प्रॉब्लेम संपूर्ण मांडून झालेला आहे. जराही कुठेही कसूर आपण केलेला नाही आहे प्रॉब्लेम मांडायला. आता आपल्याला करायचं आहे बॅलन्सिंग. बॅलन्सिंग करताना पहिल्यांदा आपल्याला ट्रेडिंग बॅलन्स करावा लागेल, मग प्रॉफिट अँड लॉस बॅलन्स करावा लागेल आणि सरते शेवटी बॅलन्स शीट करायला लागते. चला बघूया काय काय करायचं आहे, करावं लागतं ते. एकच मिनिट. चला ट्रेडिंग बॅलन्स करूया. ट्रेडिंग बॅलन्स करत असताना आपल्याला दोन्ही साईडची टोटल बघावी लागेल आणि जी कमी साईड आहे ती जास्तीच्या साईडमधून मायनस करावी लागते. बघूया दोन्हीकडची टोटल किती आहे ते. मी थोडासा व्हिडिओ लेंदी होतो त्याच्यामुळे मी कॅल्क्युलेटर वगैरे करते, तुम्ही मात्र प्रत्यक्षात करायचे कारण तुम्हाला कुठलेही कॅल्सी अलाउड नाही आहे. क्रेडिटला बघा 24,85,000 आणि हे 3,80,000 किती झाले? 28,65,000. इथे लिहून घेऊयात आपण. इथे क्रेडिट 28,65,000 बरोबर आहे. या दोघांचे आता बॅलन्सिंग करताना फक्त आउटर कॉलमच्याच टोटल घ्यायचे.
आणि त्या फेअर अमाऊंट असतात. मग ट्रेडिंगच्या आउटरची टोटल आहे 28,65,000. आता डेबिटचे बघूया किती येते. डेबिट 2,40,000, 8,42,000, 35,000, 21,800 आणि 72,000. 12,10,800. 12,10,800. बघा टोटल बघा. क्रेडिटचे टोटल आहे साधारण 28 लाखाच्या पुढे आणि डेबिटचे टोटल आहे 12 लाखाच्या पुढे. म्हणजे शुअरली 28 लाखाची अमाऊंट जास्त आहे. मग जास्तीच्या अमाऊंटमधून कमीची अमाऊंट आहे ती मायनस करायची असते. मग आपल्याला बॅलन्स मिळतो. 0, 0, 2, 4, 5, 6 आणि 1. 16,54,200. बघा एवढंच येते का. 28,65,000 वजा 12,10,800. 16,54,200. म्हणजे आपला ग्रॉस प्रॉफिट जो आहे हा करेक्ट आलेला आहे त्याचा आन्सर. आता आपण डेबिटला पैसे कमी आहेत पहा. मग आपण डेबिटला पैसे टाकणार आहोत. इथे लिहायचं 2 ग्रॉस प्रॉफिट कॅरीड डाऊन. आणि ही जी अमाऊंट आली ना खालची 16,54,200 ती लिहायची. 16,54,200. आणि ह्याला करायचं पेन्सिलनी गोल म्हणजे तुमच्या लक्षात राहते की आपला काय GP आहे. ठीक आहे. हा आहे आपला GP ग्रॉस प्रॉफिट. आता ही अमाऊंट लिहिल्यानंतर जी जास्तीची अमाऊंट आहे ती आपण एका ओळीवर घेणार आहोत. म्हणजे 28,65,000. 28,65,000. ठीक आहे मंडळी. म्हणजे हे झालं ट्रेडिंग बॅलन्स केलं पहा आपण. आता हा जो ग्रॉस प्रॉफिट आहे हा आपल्याला क्रॉसमध्ये ओढावं लागतं. जसं आपण लेजर पोस्टिंग करतो तसं. ग्रॉस प्रॉफिट आला तर P&L क्रेडिट आणि नेट ग्रॉस लॉस आला तर P&L डेबिट. आत्ता प्रॉब्लेममध्ये ग्रॉस प्रॉफिट आहे. तो इथे वरची ओळ जी सोडलेली असते ती त्याच्यासाठीच असते पहा. बाय ग्रॉस प्रॉफिट ब्रॉट डाऊन. बाय ग्रॉस प्रॉफिट ब्रॉट डाऊन 16,54,200. ठीक आहे मंडळी. आता करायचं आपल्याला प्रॉफिट अँड लॉस बॅलन्स करायचं आहे. प्रॉफिट अँड लॉस बॅलन्स करताना सेम प्रॉफिट अँड लॉसचे जे दोन्ही आउटर कॉलम आहेत त्यांची टोटल आपल्याला घ्यावी लागेल. आता प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिटला 3च अमाऊंट दिसत आहेत पहा. प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिटला आपल्याला 3च अमाऊंट दिसत आहेत. 16,54,200, 2,000 आणि 8,000. 16,64,200. 16,64,200. बरोबर आहे. या तिघांची टोटल आली पहा 16,64,200. परत एकदा करूया. बरोबर आहे. 54,64. ठीक आहे. आता हा जो आउटर कॉलम आहे P&Lचा आउटर कॉलम ह्याची टोटल करायची डेबिटची. क्रमाने करूयात. 14,700, 7,000, 1,750, 13,500, 3,000, 27,425, 12,000, 1,50,000, 1,05,300 आणि 45,000. ठीक आहे. ही झाली P&L डेबिटची टोटल आली पहा 3,79,675. डेबिटची टोटल आहे 3,79,675. बरोबर आहे. साधारण क्रेडिटची टोटल 16 लाखाच्या पुढे आहे आणि डेबिटचे टोटल 3 लाखाच्या पुढे आहे. म्हणजे निश्चित 3 पेक्षा 16 मोठे आहेत. म्हणजे 16 मधून हे 3 लाखाची जी अमाऊंट आहे ती मायनस करायची. बघा 5, 2, 7 आणि 5 12, 10 आणि 4 14,
8 9 10 11 12 13 14 15 16 8, त्याच्यानंतर 4 आणि 2 6 आणि 1, 12,84,525. 12,84,525 हेच येते का एकदा चेक करूया. 16,64,200 वजा 3,79,675. 12,84,525 हा आला तुमचा नेट प्रॉफिट. नेट प्रॉफिट का? कारण डेबिटला पैसे कमी आहेत आणि हे पैसे तुम्ही डेबिटमध्ये टाकणार आहात. जेव्हा आपण डेबिट बॅलन्सला अमाऊंट वाढवतो तेव्हा तो असतो नेट प्रॉफिट. सो इथे लिहायचं पहा, टू नेट प्रॉफिट कॅरीड किंवा ट्रान्सफर्ड टू कॅपिटल अकाउंट. किती आली अमाऊंट आपली? 12,84,525. 12,84,525 हा आला तुमचा नेट प्रॉफिट. मग ही जी जास्तीची अमाऊंट आहे 16,64,200 ही एक ऑर्डर घ्यायची. 16,64,200. 16,64,200 करेक्ट. आता हा जो नेट प्रॉफिट आहे हा कुठं ट्रान्सफर करायचं ठरलं आहे? तर तो ठरला आहे कॅपिटलला लिहायचा. कॅपिटलला लिहायचा ठरला आहे. सो आपण ते कॅपिटलमध्ये ॲड करूया. नेट प्रॉफिट जेव्हा येतो तो कॅपिटलमध्ये ॲड करतात आणि नेट लॉस येतो तो कॅपिटलमधून मायनस करतात. इथे पहा कॅपिटल ॲड नेट प्रॉफिट 12,84,525. हे बघा, हा जो नेट प्रॉफिट होता तो आपण इथे लिहिला आहे, कॅपिटलमध्ये ॲड करायचं आहे आणि मग जी फेअर अमाऊंट येईल ते आपण बाहेर घेणार आहोत. आधीचे 13 लाख बरोबर आणि आत्ताचे हे 12,84,525. 25,84,525. 25,84,525 बरोबर आहे. छोटा अक्षर काढले कारण त्याच्यात बसणार नाही आहे म्हणून. 25,84,525. मग आता मुलांना आपण इतका वेळ जे झालं स्टार्ट टू एंड प्रॉब्लेम बघतोय, हा जर टू द पॉईंट किंवा इफेक्ट, टोटल्स, कॅल्क्युलेशन्स हे सगळे बरोबर असतील तर लायबिलिटीचा आउटर कॉलम आणि बॅलन्स शीट असेटचा आउटर कॉलम याची टोटल काहीही न करता सेम येते. चेक करूया. बघा, आधी असेट बघूया. आउटर कॉलम 4,92,575 अधिक 1,08,000 अधिक 13,50,000. 13,50,000. नेक्स्ट 5,96,700. नंतर 2,250 आणि 3,80,000. 29,29,525. कुठेतरी तुम्ही साईडला अमाऊंट लिहून घ्या. कुठे घेऊयात म्हणजे इथे लिहिते पहा. 29,29,525 म्हणजे आपलं एवढंच. जर लायबिलिटीचं उत्तर आलं तर आपला प्रॉब्लेम बरोबर आहे. लायबिलिटी चेक करूया. बघा, 25,84,525. त्याच्यानंतर 6,000, 5,000, 1,20,000, 60,000 आणि 1,54,000. बघा, लॉटरी लागल्यासारखे नंबर सेम आहेत. 29,29,525, 29,29,525. म्हणजे आपला प्रॉब्लेम काय झाला आहे?
टॅली झालेला आहे विथ सेम अमाऊंट 29,29,525. 29,29,525. प्रॉब्लेम टॅली. हे तुम्ही लिहायचं नाही, हे लिहिण्याचा फक्त मला अधिकार आहे, बरोबर आहे. नाही तर प्रत्येक प्रॉब्लेम लिहायला आणि त्याच्यावर असं करायला तर ते नाही चालणार. फक्त प्रॉब्लेम आपला जो आहे हा टॅली झालेला आहे. आधी सुरुवातीला काय करा, आजचा प्रॉब्लेम किंवा आकडेवारी खूप जास्त आहे त्यामुळे थोडासा वेळ लागतो कॅल्क्युलेशनला. सुरुवातीला फक्त आपल्याला पोस्टिंग शिकायचं आहे, त्यामुळे मॅक्झिमम प्रॉब्लेम जे बुक्समध्ये आहेत त्याचं पोस्टिंग अगोदर शिका. एक आठवडाभर फक्त पोस्टिंग करा, ना की इफेक्ट्स किंवा ॲडजस्टमेंट. पोस्टिंग जर तुम्हाला व्यवस्थित जमायला लागलं की ॲडजस्टमेंट पण यायला लागतात आणि मग ओव्हरऑलच प्रॉब्लेम आपल्याला करायला लागतो. ठीक आहे मंडळी, काही तुम्हाला शंका असतील, अडचणी असतील तर जरूर विचारा, नक्की. आणि ह्याचा जो ॲडजस्टमेंटचे जे शॉर्टकट कीज आहेत त्या पण मी तुम्हाला फोटोज आहे ह्या ग्रुपमध्ये सेंड करते. ठीक आहे मंडळी, धन्यवाद. आपण थांबूयात.